भादोलेत चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या बंगल्यात धाडसी चोरी, 25 लाखांचे दागिने लंपास। हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील वाठार रोडवरील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोमनाथ माने यांच्या बंद बंगल्याचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सुमारे 24,96,219 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। या प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमनाथ माने हे नेव्हीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस दलात रुजू झाले असून ते पत्नीसमवेत भादोले येथील सोनाई बंगल्यात वास्तव्यास आहेत। निवडणूक प्रक्रियेसाठी होमगार्ड जवान आणण्याकरिता माने हे बुधवार 4 फेब्रुवारी रोजी जालना येथे गेले होते। 2 दिवस बाहेरगावी राहणार असल्याने त्यांची पत्नीही रेंदाळ येथे माहेरी गेली होती, त्यामुळे बंगला बंद अवस्थेत होता। तर 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दिनांक 5 फेब्रुवारी पहाटे 5:30 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील तिजोरी उचकटून सोन्याच्या चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, गंठण, राणीहार, बांगड्या, अंगठ्या, कानातील रिंगा, टॉप्स, नथ, मुगवट, ब्रेसलेट, मणिमंगळसूत्र तसेच चांदीचे पैंजण व जोडव्या असे एकूण 21 तोळे दागिने चोरून नेण्यात आले। पहाटे माने घरी परत असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील